अशी नणंद सुरेख बाई. वाशीला राहणारी अमृता दिसायला सुंदर, समजदार मुलगी, चार चौघात उठून दिसणारी होती. ती मेकॅनिकल इंजिनियर होती. देवानं तिला सर्व गुण संपन्न बनवले होते. ती जॉब करत होती. घरच्यांनीही लग्नाचं वय झालं म्हणून लग्नाचा निर्णय घेतला. तिलाही तिच्यासारखाच शिकलेला उच्च शिक्षित मुलगा हवा होता. तिनंही घरच्यांना तशी अट सांगितली. तिला एक स्थळ चालून आलं. मुलगा वेल सेटल, दिसायलाही खूप सुंदर. तोही सिव्हिल इंजिनियर होता. शहरात फ्लॅट, गावाकडे शेतीवाडी, बंगला, यामुळे नकार देण्यासारखं काही नव्हतं. लग्न होऊन अमृता घरी आली. सुरुवातीचे दिवस खूप छान होते. हळूहळू तिला घरातील लोकांच्या स्वभावाचा अंदाज येऊ लागला. तिच्या सासरकडचे लोक खूप जुन्या विचारांचे होते. सरुताई म्हणजेच सासूबाई ताट सरकवून बाजूला होत. त्यांचं एकच मत होतं की मी माझ्या सासूचं जशा प्रकारे सगळं केलं तसंच माझ्या सुनेनेही माझी देखभाल करायला हवी. घरातील सगळं काम करून ती जॉब करत होती. घरातील सर्व काम आवरून जात होती. घरातील सर्वजण जेवण झालं की हात धुवून बाजूला होत. त्यामुळे तिची खूप चिडचिड होत होती. तिला कुणाचा पाठिंबा नव्हता. नवऱ्याला काही बोलायला गेली की नवरा बोलायचा. माझ्या आईनेही आत्तापर्यंत हेच केलं. पण तिला घर आणि जॉब सांभाळून करताना तिची खूप ओढाताण होत होती. 3 रूमचा फ्लॅट आवरताना तिला तारेवरची कसरत करावी लागत असे. त्यात घरातील भांडी, धुणं, केर, फरशी, नाश्ता, स्वयंपाक हे सगळंच एकटीनं करून जॉब करणं तिला अवघड जाऊ लागलं. त्यामुळे अमृताने एक निर्णय घेतला. तिने घरातील कामासाठी कामवाल्या मावशी ठेवल्या. कारण तिला त्यांची थोडीफार मदत होईल म्हणून. तर सासूबाईंची किरकिर चालू झाली. घरात अजिबात स्वच्छता नसते. त्या कामवाल्या बाईला सासूबाईंनी काढून टाकले आणि स्वतः काम करू लागल्या. पण तेही करत असताना तिच्या मागे किरकिर सुरूच होती. त्या तिला सारखं बोलून दाखवत, आम्ही पण संसार केले, आमचं आयुष्य गेलं, पण आम्हाला कामवाली असते हेही माहीत नव्हतं. तिला आता हे सगळं असहाय्य झालं होतं. समजूतदार असणारी अमृता आता पूर्ण आतून तुटून गेली होती. एक दिवस तिची नणंद रूपा रडतच घरी आली. आईच्या गळ्यात पडूनच रडू लागली. कुणालाच काहीच कळत नव्हतं. अमृताने रूपाला लगेच पाणी दिलं आणि चहा ठेवायला गेली. रूपा बोलू लागली. घरातील सगळी मंडळी जमली होती. आई, मला घरातील रोजच्या कामाचा कंटाळा आलाय. घरात कुणीही जराही मदत करत नाही. रोज बाहेर जाऊन जॉब करायचा आणि घरातही सगळं करायचं. खूप दमछाक होते माझी. मी आज अरुणला बोलायला गेले तर खूप भांडण झालं दोघांच्यात. सासू सासऱ्यांनाही माझी काही किंमत नाही. रोज सगळ्यांच्या मागे पळण्याचा खूप कंटाळा आला आहे मला. म्हणून मी घर सोडून आले. ज्या घरात माझी किंमत नाही, मी का राहू त्या घरात मोलकरीण म्हणून? मला नाही जायचं परत त्या घरात. आई, तुमचा काळ वेगळा होता. आम्ही शिकलेलो असल्यानं आम्हाला पण वाटणार ना स्वावलंबी आयुष्य जगावं, 4 पैसे कमवावेत. मी कामाला बाई लावली. तेही माझ्या पगारातून पैसे देत होते. तरीही घरातील मंडळींना खटकले. तू सांग आई, माझं काय चुकलं? आता अमृताच्या सासूचे डोळे उघडले होते. आपण आपल्या सुनेशी किती वाईट वागलो याचाही त्यांना पश्चाताप झाला होता. सासूबाईंनी अमृताला बोलावून घेतले. खूप समजदार मिळाली सून मला, पण मी तिची किंमत केली नाही. तुला हवं तसं राहा आणि संसारही चांगला कर. माझे तुझ्यावर कसलेही बंधन नाही. अमृता रूपाला थँक्स बोलली. कारण आदल्या दिवशी अमृतानं रूपाला फोन करून घरातील सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे तिची नणंद रूपा अमृताच्या मदतीसाठी धावून आलेली होती. रूपा आणि अमृता दोघीही बहिणीसारख्या राहत. दोघींचे विचार एकमेकींना पटत. उलट आईचे अमृतावर खूप बंधने पाहून रूपाला आईचा कधीकधी खूप राग येई.
आज तिच्या नंदनतेमुळेच म्हणजे रूपामुळे अमृताचा संसार सुखी झाला होता. खरंच अशी नणंद सुरेख बाई, अशी नणंद सगळ्या भाऊजाईंना मिळो हीच माझी अपेक्षा. कथा आवडल्या असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि कथा शेअर देखील करा.